स्क्रीनवर पाहताय या वाड्याला इतिहासात महत्त्वाचं स्थान आहे. छत्रपती संभाजी महाराज पैठणहून रत्नागिरी मार्गे रायगडला येत असताना याच संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यात थांबले होते. याच ठिकाणावरनं त्यांना औरंगजेबाच्या सैन्याकडनं पकडण्यात आलं होतं. नुकताच प्रदर्शित झालेल्या छावा सिनेमात या वाड्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हा जीर्ण झालेला वाडा आता पुन्हा एकदा प्रकाश झोतत आलाय. असं असलं तरी सध्या या वाड्याची अवस्था बिकट झाली आहे. छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यात आलाय. या सिनेमात रत्नागिरीतल्या संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्याचा उल्लेख आहे. या सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराज विश्रांतीसाठी थांबले होते. याच ठिकाणी फितुरी झाली आणि संभाजी महाराजांना पकडण्यात आलं असा इतिहास सिनेमात दाखवण्यात आलाय. छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध भागातून शंभूप्रेमी आता या वाड्याला भेट देत आहेत. या वाड्याची स्थिती बिकट झाली आहे. जीर्ण झालेल्या या वाड्याकडे आता कोणाचंच लक्ष नाहीये. वाड्याच्या आजूबाजूला झाडी वाढली आहे. त्याचबरोबर वाड्याची मोठ्या प्रमाणावर पडझड देखील झाली आहे. या वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं अशी मागणी अधिवेशनात करण्यात आली. या मागणीनंतर या ठिकाणी लवकरात लवकर भव्य स्मारक उभारण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणी असणाऱ्या या वाड्याचं आता रूपडं पालटणार आहे. या वाड्याच्या माध्यमातून संभाजीराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. रत्नागिरीहून गोकुळ कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई.